तुम्ही बघत आहात जनमत मराठी। ज्या मायभूमीत महापुरुषांचा जन्म झाला त्या ठिकाणच्या अद्भुत ऊर्जा शक्तीची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी असं प्रत्येकाची इच्छा असते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू येथील जन्मस्थळाला भेट दिल्याची अभिमानास्पद अनुभूती नाशिकच्या नागरिकांना मिळवून देण्याची अलौकिक किमया सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिस्कर यांनी नाशिक रोड परिसरात साकारलेल्या भव्य देखाव्याच्या माध्यमातून साकारली जाते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं नाशिक रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे हा भव्य असा भीम जन्मभूमीचा देखावा साकारण्यात आला असून त्याचं लोकार्पण नुकतंच विविध मान्यवर पदाधिकारी आणि भीम अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न झालंय। मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचं प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी लोकार्पित करण्यात आलाय। सदर देखाव्याचं लोकार्पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, सरचिटणीस राहुल पगारे, खजिनदार विजय पवार, संयोजक समितीचे संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, हरीश बडांगे, अमोल पगारे, प्रशांत दिवे, शेखर भालेराव, सनी वाघ, संतोष पाटील, रामबाबा पठारे, नैना वाघ, किशोर खडताळे, महिला आघाडीच्या सुचित्रा गांगुर्डे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमलबाई तडवी, विमलबाई जाधव, रमेश वाघ, गणेश जाधव तसेच दशरथ मोकळ, शरद कांबळे, देवीदास वाघ, बाळकृष्ण शिंदे, मनोज खैरनार, गौतम गवारे, कृणाल कांबळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते, विशेषतः भीम अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हा देखावा सुमारे 32 बाय 32 फुटाच्या परिघात असून त्याची उंची तब्बल 45 फूट एवढी आहे। देखाव्याचे संपूर्ण संकल्पनाकार आणि दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिस्कर यांनी काम पाहिलंय। दरम्यान अधिकाधिक नागरिकांनी महामानवाला अभिवादन करून या देखाव्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलंय। बाईट। साजऱ्या होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हा देखावा त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाला साजेसा आणि त्यात गौरव प्रदान करणारा ठरणार आहे। आज दिनांक 11 एप्रिल रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। तसेच आज त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सन 2025 रोजी देखाव्याचं झालेलं आहे। तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा। तसेच सर्वांनी नाशिक रोड जयंतीमध्ये सहभागी व्हावं या शुभेच्छा देतो। मी जयंती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गांगुर्डे या नात्याने जय भीम, जय महाराष्ट्र। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरुस्थानी असलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बाबासाहेबांच्या जयंतीचा जो देखावा आहे भीम जन्मभूमी, या देखाव्याचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला। या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी गांगुर्डे, कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब, आमच्या गांगुर्डे ताई, त्याचप्रमाणे विजय पवार, राहुल पगारे या सगळ्यांच्या कष्टाने आणि त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये सुनील भाऊ वाघ, पवन भाऊ पवार, भारत निकम, हरीशजी बडांगे, त्याचप्रमाणे रामबाबा पठारे, समीरभाई शेख, शेखरभाई भालेराव, दिनेश दासवानी, संतोषजी कांबळे, राजाभाऊ वानखेडे, किशोरजी खडताळे, बाळासाहेब सोनवणे आणि मी संजय भालेराव, आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी आणि समाजाच्या सर्व ज्ञात अज्ञात सगळ्या घटकांच्या वतीनं
या ठिकाणी या जयंतीला अत्यंत चांगला असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितपणानं हे जयंतीचा जो कार्यकाल आहे अनिकेतजी गांगुडे यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगले या जयंतीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि मी सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आव्हान करत की जयंती अत्यंत शिस्त पद्धतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा जो मानस आपला आहे या जयंतीच्या माध्यमातून तो आपल्याला या ठिकाणी साध्य करायचा आहे। कुणी गडबड गोंधळ न करता चांगल्या पद्धतीने चांगल्या सेवाभावाने या ठिकाणी या जयंतीमध्ये जबाबदारी न्याय